मी पळणारा नाही, लढणारा माणूस. अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान. सध्या काम सुरू ठेवण्याचा शहांचा सल्ला, तर महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, फडणवीसांचा मित्र पक्षांना आवाहन. विधानसभेसाठी कामाला लागण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला. नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार. देश परदेशातील 8,000 मान्यवरांना निमंत्रण. प्रफुल्ल पटेल उद्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार. नवी दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब. मंत्रिपद न घेण्याच्या निर्णयावर श्रीकांत शिंदे ठाम. सूत्रांची माहिती, शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा राहणार अपूर्णच. रामदास आठवलेंना यंदाही राज्यमंत्री पदच मिळणार. कॅबिनेटचं आश्वासन मिळूनही सध्या राज्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागणार. राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनवा. दिल्लीमधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखी मागणी. पुढील रणनीतीवरही चर्चा. पुणे अपघातातील पोर्शे कारचं क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस करणार. लष्करी अधिकाऱ्यांची मदत घेणार पुणे पोलीस. नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस. जलालखेडा इथल्या आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. रशियामध्ये शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. निशा सोनवणे ही विद्यार्थिनी अत्यवस्थ. वोल्खोव नदीमध्ये पोहताना दुर्घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.